जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. वासू भाऊजींचं स्वप्न होतं तुझं आणि त्यांचं लग्न व्हावं. हे बघ, अशा परिस्थितीत आपणच त्यांना समजून घेतलं पाहिजे. आई अगं, मी आता जर त्याच्यासोबत राहिले ना तर तो त्याच्या स्वप्नातनं कधीच बाहेर येऊ शकणार नाही. आणि नाही हा, मला कोणाला अशी खोटी स्वप्न दाखवायची नाहीये. सो वासूला जर आता पुढे जायचं असेल, कामावर कॉन्सन्ट्रेट करायचं असेल, तर त्याला या सगळ्यातनं बाहेर येणं खूप गरजेचं आहे. मीरा खूपच स्ट्रॉंग होत चालली, पण आता आपण ठरवायचंय आपल्याला गुलाम व्हायचंय की राजा. होतीस कुठे दिवसभर? मी मीराताईंसोबत ऑफिसला गेले होते ते, आणि मी अथर्वला सांगितलं होतं, तो काही बोलला नाही का? अथर्वचं जाऊ दे ग, पण मी कोणीच नाही का या घरची की तू मला न सांगता या घराला वाऱ्यावर सोडून बिनधास्त ऑफिसला निघून गेलीस? तुला घरची कामं तर नीट जमत नाहीत आणि ऑफिसला जायचंय तुला. उद्यापासून तू ऑफिसला जाणार नाहीस आणि दॅट्स माय फायनल डिसिजन. त्याला सतत असंच वाटत राहील की आज ना उद्या त्याचं हे स्वप्न पूर्ण होईल. आणि नाही हा, मला कोणाला अशी खोटी स्वप्न दाखवायची नाहीये. सो वासूला जर आता पुढे जायचं असेल, कामावर कॉन्सन्ट्रेट करायचं असेल, तर त्याला या सगळ्यातनं बाहेर येणं खूप गरजेचं आहे. वासू, तुला कळालं का आज आपल्या ऑफिसमध्ये पोलीस आले होते? तो खरात आला होता म्हणे. हो, मला माहिती आहे. तू बस ना. काय झालं? काही नाही, देवच्या काही वस्तू द्यायला आला होता. काय? हा, म्हणजे देव गेला तेव्हा त्याच्यासोबत जे जे काही होतं ते सगळं डिरेक्टली मीरालाच देणार म्हणे. वासू भाऊजी, मी आजपर्यंत तुम्हाला अंधारात ठेवून एकही गोष्ट केली नाहीये. आणि त्या डील बद्दल म्हणाल तर मी तुमच्याकडे फाईल पाठवली होती आणि ती डील कॅन्सलेशनचीच फाईल होती. तुम्ही त्याच्यावर सही केली हे बघूनच मी ती डील कॅन्सल केली. वासू भाऊजी, वासू, तुला हे सगळं कोणी सांगितलंय? म्हणजे कोणामुळे हा गैरसमज झालाय तुला? हे पाणी. गीताने छान थालीपीठ केलंय, खाणार आहेस ना? मला सुद्धा आवडेल थालीपीठ खायला. काय आदित्य, असं अचानक? नाही, ते ऍक्च्युली मधुरा आत आहे का? नाही, मधुरा आली नाही. मग आदित्य इथे कसा? काही पर्सनल काम होतं? आदित्य, सावकाश 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 सावकाश. हे घे, पाणी पी, पाणी पी. सावकाश. कामाची घाई नाहीये, आरामात खा जरा. कोणी कामासाठी बोलवायला आलं नाहीये तुला. अगं मीरा, मी सावकाशच खातोय. किती काळजी करशील माझी? बस झालं. हॅलो. काय? पण का? हो, पण असं घेऊन जाणं चुकीचं आहे. हो, तुम्ही काय बोलताय? तुम्हाला तरी कळतंय का? कोणाचा फोन होता? घरात. त्याने कशाला फोन केलेला? देवाशीष कामत यांच्या खुनाच्या गुन्ह्याखाली मीराला अटक करण्यात आली. या इथे बसल्या होत्या. हो मॅडम. परमिशन कोणी दिली यांना? गुन्हेगारांची जागा कुठे असते माहिती नाही तुम्हाला? पण मॅडम, मी रागिणी मॅम, झालंय काय? मला सांगा तरी मॅम. तुम्ही मॅम, काय झालं? भूक नाहीये का?
जेवण नाही केलं? ठीक आहे, नाश्ता करून घ्या. मला नकोय काही. हो मॅडम, असं करू नका, उगाच आजारी पडाल. मला काहीही नकोय. मॅडम माझा एका अन्नावर कशाला राग काढताय तुम्ही? माझ्या कोणावरही राग नाहीये. मला माझ्या प्रश्नांची उत्तर हवी आहेत, ती मिळाल्याशिवाय मी काहीही खाणार नाही. हो मॅडम प्लीज ऐका माझं. तुम्ही ऐकताय माझं तुम्ही? नाही ना? जोपर्यंत तुम्ही माझं काही ऐकत नाही तोपर्यंत मी काहीही खाणार नाही आणि तुमचं काहीही ऐकणार नाही. कळलं? तुम्हाला काय करायचं ते करा, मी चाललो. ए बाळू, अरे चहा कधी पाठवतो बाबा? तुझं घड्याळ बंद आहे काय? पाठव लवकर. अरे आण. अरे यांना पण बाकी काही म्हणा पण तुमची मीरा मॅडम भाग्यवान आहे बाबा. म्हणजे तुमच्यासारखी माणसं मिळाली त्यांना. पण एक सांगू तुम्हाला, म्हणजे त्याचा काय फारसा उपयोग नाही. त्या मॅडमला तुमची फारशी किंमत नाही हो. अरे तो चहा घ्या. अन्नावर असा राग काढायचा नसतो. घ्या घ्या. हे बघा, मीराताईवरचे आरोप अजून सिद्ध व्हायचे आहेत. हा नाही पण होतील ना, म्हणजे थोडा वेळ तर द्या. असं काही होणार नाही. मुळात मीराताईने काही केलंच नाहीये तर तुम्ही काय सिद्ध करणार आहात? तुम्ही फार भोळी बाबडी माणसं आहात. तुम्हाला ह्या मोठ्या लोकांच्या गोष्टी माहित नाही. अरे यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात. तुमच्या या अशा बोलण्याने आमचा तुमच्यावरती विश्वास बसणार असा जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात. काय जादू करून ठेवली ह्या मीरानं, काय कळत नाही. पण तुम्हाला एक सांगतो, तुम्ही काळजी करू नका. ती जिथं कुठं आहे तिथं सेफ आहे. काका, आम्हाला फक्त एकदा भेटायचंय मीराताईला. खरंच साहेब, फक्त एकदा भेटू द्या. हे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही तुमचे. फक्त एकदा. नाही, उपकाराचा काही प्रश्नच नाहीये. म्हणजे हे माझ्या हातात नाहीच आहे मुळात. तुम्ही तुमचा आणि माझा वेळ वाया घालवता. हे बघा, तुम्ही जा घरी जा. एकदा मीराताईशी बोलता आलं असतं ना तर आपले सगळे प्रश्नच सुटले असते. कशाला उगाच वाघाच्या तोंडात हात घालताय? जे सुरू आहे ते सुरू असू द्या ना, आपल्याच फायद्याचं आहे. आपण असं काहीतरी करूयात ज्यामुळे आपण सेफ राहू आणि आपला हेतू पण साध्य होईल. देवा, वैदेहीला सुखी ठेव, आनंदी ठेव. तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. जिजू, अरे ताईनी जे काय केलं ना ते तिने विचारपूर्वकच केलं असणार. बस, जिजू वगैरे काय नाही. मी तिच्याशी संबंध तोडलाय तर आता तुमचा आणि माझाही काही संबंध नाहीये. माझ्या आईला त्रास देणाऱ्याला मी कधीही माफ करणार नाही. भोसले, अर्जंटली येऊन भेट मला. मी ठरवलंय आजपासून तुम्हाला सोडायला आणि घ्यायला येणार. असं बरं नाही दिसत ना? का बरं नाही दिसणार? मी आलो तर तुम्हाला आवडणार नाही का? तू जो आला माझ्यापासून तोडतीये, आपण दिलेलं चॅलेंज विसरली नाही ना बायको?
माझं आणि तेजसचं लग्न होऊ नये असंच वाटतंय ना तुला? कारण तुला माझं सुख बघवत नाहीये. तू हे जे काही केलंयस ना ते कधीच विसरणार नाही आणि तुलाही विसरू देणार नाही. प्लीज सोहाचं आयुष्य बर्बाद करू नका. ठीक आहे, आपण आपला निर्णय मागे घेतो, पण त्यासाठी तुला काहीतरी करावं लागेल.